विश्वचषक आहे T20चा, पण न्यूयॉर्कच्या खेळपट्टीमधून धाबांचं पीक काही निघत नाहीये आणि त्यामुळेच अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेला 2020 विश्वचषक वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या विश्वचषकामधला भारत आणि पाकिस्तान संघामधला बहुप्रतीक्षित सामना अवघ्या 3 दिवसांवरती आलेला असताना न्यूयॉर्कच्या खेळपट्टीचा वाद शिगेला पोहोचलेला आहे। कारण पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघांना या खेळपट्टीवरती 100 धावाही करता आलेल्या नाहीयेत। पाहुयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा खास रिपोर्ट। अमेरिकेमध्ये T20 वर्ल्ड कप उत्साहाचा भर आलेला होता। त्याच उत्साहाच्या भरावरती आता चिंतेची झालर पसरलेली आहे। त्याचं कारण असं आहे, न्यूयॉर्कमधल्या सामन्याकरता तयार केली गेलेल्या खेळपट्ट्यांवरनं बरंच वादंग झालेलं आहे। कारण माती फ्लोरिडाची, बनवणारा माळी ऑस्ट्रेलियाचा, ती विकेट एका ट्रेमध्ये तयार करून ट्रकवरती घालून न्यूयॉर्कला आणली गेली आणि ती बसवली गेली जसं एका खोलीमध्ये आपण फरशी बसवतो किंवा कार्पेट बसवतो तसं। या सगळ्या गोष्टींचा मेळ जो आहे तो जमलेला नाही। त्यामुळे न्यूयॉर्कच्या मैदानावरच्या विकेटनी फलंदाजांची मोठी सत्व परीक्षा बघितलेली आहे। पहिले जे 2 सामने झाले त्याच्यामध्ये पहिली बॅटिंग करणाऱ्या संघाला 100 धावासुद्धा जमा करता आलेल्या नाही आहेत। आत्तापर्यंत जे झालं ते ठीक आहे, परंतु या विश्वचषकामधला सर्वात मोठा लक्षणीय प्रेक्षणीय सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान, त्या सामन्याला खेळपट्टी कशी ठरणार ह्याच्यावरनं बरीच चिंता लागून राहिलेली आहे। म्हणून या विकेटवरती रोलिंग करायचं का, पाणी किती मारायचं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह होतोय। 3 दिवस फक्त मध्ये आहेत आणि मग भारत पाकिस्तान सामना आहे। प्रेक्षकांना 100 रन्सचा सामना बघायचा नाही आहे, चांगल्या धावसंख्येचा, अटीतटीच्या लढतीची सगळ्यांना अपेक्षा आहे। ती पूर्ण होतीये की नाही आहे, संयोजक त्याच्याकरता काय करतायत ह्याच्याकडेच आता सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे। सुनंदन लेले, ABP माझा, न्यूयॉर्क। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।